परळीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी सहजपणे एक विधान केलं की आता कधी कधी राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं आणि या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचं वादळ उठलंय। काहींनी ते भावनिक वक्तव्य म्हटलं तर काहींनी पक्षातील नाराजीचा इशारा मानला तर काहींनी त्यामागे भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत म्हणून पाहायला सुरुवात केली। पण या चर्चेला आणखी हवा मिळाली ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका ऑफरमुळे। त्यांनी पंकजा मुंडे यांना थेट भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं। इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता तुमच्यात आहे असंही त्यांनी सांगितलं। काँग्रेस तुम्हाला पूर्ण साथ देईल असं जाहीरपणे त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता प्रश्न निर्माण झालाय की ही फक्त विरोधकांची राजकीय खेळी आहे का की भाजपमधील पंकजा मुंडे यांच्या अस्वस्थतेवर काँग्रेसने साधलेला अचूक डाव आहे। पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत का? परळीतील बदललेलं राजकारण, धनंजय मुंडे सोबतचं समीकरण, महायुतीचं गणित आणि ओबीसी नेतृत्वाभोवती सुरू झालेलं राजकारण, या सगळ्यांचा नेमका अर्थ काय याचाच घेतलेला सविस्तर आढावा। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। पंकजा मुंडे यांनी रिटायर व्हावंसं वाटतं असं वक्तव्य केल्यानंतर राज्यभर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली। हे वक्तव्य त्यांनी परळी परिसरातील खराब रस्त्यांबद्दल बोलताना केलं होतं। विकास कामांबाबत लोकांचा रोष, सततच्या तक्रारी आणि राजकीय ताण यामुळे कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावंसं वाटतं असं त्या म्हणाल्या होत्या। मात्र याच भाषणात त्यांनी उपस्थित जनतेचा उत्साह पाहून पुन्हा काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचंही स्पष्ट केलं होतं। तरीही त्यांच्या एका वाक्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं। त्यांनी थेट पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचं आव्हान केलं। एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देईल असंही त्यांनी म्हटलं। पंकजा मुंडे तयार असतील तर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। वडेट्टीवार यांनी या विधानामागे आणखी एक मुद्दा मांडला। त्यांच्या मते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला पूर्वीसारखं महत्त्व मिळालं नाही। राज्यात मोठा जनाधार असलेल्या पंकजा मुंडे यांनाही पक्षात अपेक्षित स्थान मिळालं नसल्याची भावना त्यांच्या वक्तव्यातून दिसते असा दावा त्यांनी केला। त्यामुळे काँग्रेसने ही संधी साधत थेट त्यांच्यापुढे मुख्यमंत्री पदाचं राजकीय स्वप्न ठेवलंय। मात्र या संपूर्ण प्रकरणामागे फक्त काँग्रेसची वापरच नाहीये तर परळीचं बदललेलं राजकारणही तितकंच महत्त्वाचं आहे। एकेकाळी परळी हा मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जायचा। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी इथून आपलं नेतृत्व उभं केलं आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी तो वारसा पुढे नेला। पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि परळीचं संपूर्ण राजकीय चित्र बदललं। आज परिस्थिती आणखी वेगळी आहे कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही महायुतीचा भाग आहेत। धनंजय मुंडे अजित पवार गटाकडून आमदार आहेत तर पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेते आहेत। वरवर पाहता दोघेही एकाच सत्तेत आहेत, पण स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील स्पर्धा अजूनही कायम आहे। त्यामुळे परळीवर खरं वर्चस्व कोणाचं हे प्रश्न अद्याप संपलेला नाहीये। त्यामुळे भाऊ बहीण एकत्र दिसत असले तरी परळीच्या राजकारणातील स्पर्धा पूर्णपणे संपली आहे असं म्हणता येणार नाही। याच ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या अस्वस्थतेची चर्चा सुरू होते कारण महायुतीत जागा वाटप झालं आणि भविष्यात परळीची जागा पुन्हा राष्ट्रवादीकडे गेली तर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं काय? पंकजा मुंडे यांचं स्थान काय राहील हा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये सतत उपस्थित केला जातो। त्यामुळे त्यांच्या भावनिक वक्तव्यामागे स्थानिक राजकीय समीकरणाचाही मोठा संदर्भ असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। दुसरीकडे काँग्रेसनेही हा मुद्दा फक्त पंकजा मुंडे पुरता मर्यादित ठेवलेला नाहीये। विजय वडेट्टीवार यांनी याच पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाच्या अनेक प्रश्नावरही सरकारला घेरलं। ओबीसीची जातीनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योतीसाठी राखीव निधी तसेच लाखो रिक्त पदांचा बॅकलॉग भरण्याची मागणी त्यांनी केली। विदर्भात मंडल यात्रा काढून हा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे पंकजा मुंडेंना दिलेली ऑफर ही फक्त एका नेत्याला पक्षात आणण्याचा प्रयत्न नसून ओबीसी मतदारांना राजकीय संदेश देण्याची रणनीती असल्याचं मानलं जात आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली। शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला। समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांना फायदा करून दिला जात असल्याचाही दावा त्यांनी केला। त्यामुळे पंकजा मुंडेंना दिलेली ऑफर आणि सरकारवरील टीका या दोन्ही गोष्टींमधून काँग्रेसने विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र या सगळ्या चर्चांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे यांनी अद्याप या ऑफरवर
कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. त्यांनी काँग्रेसच्या प्रस्तावाला होकारही दिलेला नाहीये आणि नकारही दिलेला नाहीये. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आता राजकीय दृष्ट्या पाहिलं तर पंकजा मुंडे या भाजपमधील सर्वात प्रभावी ओबीसी चेहऱ्यांपैकी एक मानल्या जातात. गोपीनाथ मुंडे यांच्या वारशामुळे ग्रामीण भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यांबद्दल विरोधकांकडून अशा प्रकारचं खुलेआम आमंत्रण येणं ही केवळ औपचारिक राजकीय प्रतिक्रिया नाहीये, तर भाजपवर मानसिक दबाव निर्माण करण्याची ही चाल मानली जाते. दुसरीकडे भाजपसाठी पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी नाही. राज्यातील ओबीसी राजकारणात त्यांचं स्थान अजूनही मजबूत आहे. त्यामुळे त्यांना पक्षात समाधानी ठेवणं आणि त्यांचं नेतृत्व टिकवणं ही भाजपची ही मोठी राजकीय गरज मानली जाते. आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहून आपलं नेतृत्व अधिक मजबूत करणार का? काँग्रेसची ऑफर त्या पूर्णपणे फेटाळून लावणार का? की या निमित्ताने राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडणार? याचं उत्तर येणारा काळच देईल. पण विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना दिलेली मुख्यमंत्र्याची ऑफर ही केवळ राजकीय स्टंट आहे असं तुम्हाला वाटतं का? की महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या मोठ्या बदलाची ही सुरुवात ठरू शकते? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.